महायुतीला जनतेनं कौल दिलेला आहे। जनतेच्या पुढे आम्ही नतमस्तक आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे आमच्या एकजुटीचा विजय झालेला आहे। मोदी, शाह, नड्डा या सर्वांचे आम्ही आभार मानतो। जनतेनं महायुतीला कौल दिलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही जनतेपुढे नतमस्तक होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि आम्ही चक्रव्यूह भेदलेला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर जनता तुम्हाला कमी अधिक करते, त्याच्यामुळे मी आहे आणि ते आहे। थँक्यू सर, थँक्यू सर। तर शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच आहे असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आम्ही एकत्र लढलो आणि आम्हाला जनतेनं कौल दिला असं फडणवीस म्हणाले। देखिए, उधर 2022 में वापस आ गया। अभी हम सब लोग मिलकर यहाँ पर सरकार स्थापन करने वाले हैं, इसलिए मुझे लगता है कि कोई अब इसमें बहुत शेरो शायरी करने की आवश्यकता नहीं है। मैं एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे, जी निश्चितपणे सांगितली पाहिजे की आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षात पार्टीने खालपर्यंत जे कार्यक्रम राबवले त्यामुळे पूर्ण पार्टी जिवंत झाली आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली। आणि म्हणून मी बावनकुळेजी आणि आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो।